हॅपी संडे सगळ्यांना. आज आहे रविवार. तर मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत करते. आणि आता घरातली कामं झाली आहेत, जेवण बाकी आहे. सकाळी इडल्या बनवल्या होत्या तर पोट गच्च भरून आहे. असं वाटते की आता जेवायची गरज. रविवारला इडली आणि डोसा बनवायचा प्लॅन चालला होता. रुद्रांसला डोसे आवडतात, तो इडल्या खात नाही आणि आमच्यासाठी म्हणून मी इडल्या बनवणार होती. तर इथे तांदूळ भिजवलेला आहे, बारीकचेच तांदूळ आहेत जे आम्ही रोज खातो. ही जी क्लिप आहे ही आहे शनिवारची. आता माझी घरातली सगळी कामं झाली, जेवण पण झालं आणि जी सकाळची घासलेली भांडी होती ती सुकलेली आहे तर ती लावून घेते. भांडे लावल्यानंतर जे घरातले थोडंफार किचनच्या ओट्याखाली म्हणा किंवा डबे वगैरे असतात, डस्ट बसलेली असते तर ती सुद्धा पुसून काढते. तर दुपारीचा हा आपला अर्धा एक तास आपण असं दिलं ना किचनला किंवा घराला, तर आपलं घर सुद्धा चकाचक राहतो. आणि तेवढाच जेवण झाल्यानंतर लगेचच काही करण्यापेक्षा थोडंफार असं शरीर हलवलं तर आपला व्यायाम सुद्धा होऊन जातो. फ्रीजवरचा जो हा एरिया आहे तिला किती रोज तुम्ही पुसा, इथून किती सामान तुम्ही खाली करा, तरी इथे आणून काही ना काही ठेवणारच. आणि विशेष म्हणजे इथे औषध्या वगैरे असतात, ते मोकळी जागा आहे तर इथेच असे औषधी द्यायला पण बरं पडते, म्हणून इथे मी औषधी वगैरे ठेवते. तर फ्रीजच्या कव्हरवर सुद्धा इतकी धूळ बसते. तर ही दुपारची कामं आहेत जी मी करून घेते दुपारला. सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर मी उडदाची डाळ आणि तांदूळ इडली बनवायसाठी भिजवले होते आणि ते संध्याकाळी छान असे भिजले. तर संध्याकाळच्या वेळेला जवळपास आता 4-5 वाजता मी बारीक करून ठेवते, म्हणजे रात्रीभरात आपलं पीठ छान असं फुगून येईल. रुद्रांसला डोसे खूपच आवडतात आणि 15 दिवसातून 10 दिवसातून असं मी त्याच्यासाठी डोसे करून देते. आणि आता बऱ्याच दिवसानंतर मी इडल्या बनवते आणि त्याचीच घाई सुरू आहे, त्याला खायचे आहेत. त्याने बघितले भिजवलेले तांदूळ डाळ, इतक्यात त्याला लसणाच्या पानाच्या अक्षा आवडत होत्या आणि आता लास्टच्या टायमीला बनवली तर त्याने ते अक्षा खाल्ले नाही, त्याला तेवढे म्हणजे खावंसं वाटलं नाही. तर आता तो आठवण काढत नाही. कसं खाऊन खाऊन जोपर्यंत तो कंटाळा येत नाही, त्याला कंटाळा येत नाही तोपर्यंत त्या गोष्टीच्या पिच्छा सोडत नाही. नाहीतर मग सारखी ती एकच वस्तू खायची असते त्याला. आपल्याला कंटाळा येऊन जातो पण त्याला तेच वस्तू खायची असते. मुलं असेच असतात, एकतर खातात नाहीतर मग मुलं खातच नाही. मग त्यांच्या मनाला किंवा त्यांच्या आवडीचाच पदार्थ आपल्याला बनवावा लागतो आणि माझं तर तसंच आहे. बारीक करून झालं की नाही झालं म्हणून तो सारखा बघायला येतो आणि त्याला इतकी घाई पडली आहे आता डोसे खायची. तर इडलीसाठी मी वेगळं पीठ काढून ठेवलं आणि डोश्यासाठी वेगळं, म्हणजे याच्यासाठी एकदा मी डोसे बनवले तर याला 2-3 दिवस असायलाच पाहिजे डोसे, म्हणजे 2-3 दिवसापर्यंत तो खाणारच. म्हणून याच्यासाठी मी आता सेपरेट काढून ठेवलं एका भांड्यामध्ये डोश्याचं पीठ. तेलाचा डब्बा, मसाल्याचा डब्बा सकाळच्या वेळेला घासला होता. तेलाचा डब्बा सुकला तर तेलाच्या डब्यामध्ये तेल काढून ठेवते. तेलाचे मसाल्याचे डब्बे 8-15 दिवसातून घासावेच लागतात. नाही संध्याकाळचीच वेळ झाली होती आणि हे सुद्धा आले होते. चहा पाण्याची वेळ झाली, चहा करून देते, रुद्रांसला डोसे करून देते. संध्याकाळी थोडंफार पण काही असं हलकं नाश्त्यासारखं खाल्लं तरी सुद्धा मग जेवायची इच्छा होत नाही माझी. तर आणि मी रात्री उशिरा जेवत नाही, लवकरच जेवते. आणि इथे रुद्रांसाठी बनवून देते डोसे. आणि लहान नको पाहिजे असते त्याला, मोठ्या आकाराचे पाहिजे, जसे हॉटेलमध्ये मोठे डोसे असतात तसे डोसे पाहिजे. पण छोट्याशा तव्यावर तसे मोठे डोसे कुठे होणार, आणि तसे कुरकुरीत पण नको, जरा सॉफ्ट पाहिजे असतात त्याला. खोबऱ्याची चटणी बनवायला माझ्याकडे खोबरा नव्हता तर मी आता इथे वेगळ्या प्रकारची चटणी बनवते. आता आपल्याकडे खोबरा असेल तर आपण खोबऱ्याची चटणी बनवू, जर खोबरा नसेल तर आता वेगळ्या प्रकारची पण चटणी आपल्याला करता येतो. तर मी वेगळ्या प्रकारची चटणी बनवते. कशा प्रकारची बनवते ते तुम्ही सुद्धा बघा. टेस्टी तर लागतेच, खूप टेस्टी झाली होती चटणी आणि तुम्हाला आवडली तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर चटणी बनवायला काय काय घेतलेलं आहे: हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ, हे डाळी 1-1 चमच घेतलं, हिरव्या मिरच्या 4-5 घेतल्या, 1 कांदा घेतला, 2-3 लसणाच्या कऱ्या घेतल्या, कोथिंबीर आणि टमाटर, कढीपत्ता हे घेतलेलं आहे. तर एका कढईमध्ये तेल टाकला, जिरं टाकला, त्याच्यात टाकला लसूण लालसर झाल्यानंतर दोन्ही प्रकारच्या डाळ्या टाकल्या, हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ. ती 2 मिनिटं भाजून घ्यायची. त्याच्यानंतर हिरवे मिरच्या, कढीपत्ता, कांदा, टमाटर, कोथिंबीर हे सगळं टाकून घ्यायचं. छान असं थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर मिक्सरला लावायचं. खूप छान वाटते, अप्रतिम वाटते ही चटणी. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि अशा प्रकारची चटणी आपण इडली, डोसा याच्यासोबत न खाता आपण चपाती किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकतो. खूप टेस्टी वाटते अशा प्रकारची चटणी. मी तर चटणी बनवायसाठी जे जे साहित्य भाजले होते ते सॉफ्ट झाले आणि थोडा वेळ कढईमध्येच थंड व्हायला ठेवते. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेऊया. तर मिक्सरला लावतानाच मी मीठ टाकते, म्हणजे मीठ सुद्धा मिक्स होऊन जातो चटणीमध्ये. आणि बघू शकता
शकता तुम्ही चटणी किती छान दिसते आणि तेवढीच चविष्ट सुद्धा लागते आणि वास पण छान येतो आहे चटणीचा. आणि ह्या चटणीला तडका लावलं नाही लावलं तरी सुद्धा चालते, पण तडका लावलं तर थोडीशी चव दुप्पट वाढते आणि टेस्टी लागते. तर इथे मी कढीपत्ता, हिरवी मिरची आणि जिऱ्याच्या थोडासा चटणीला तडका लावला आहे. तर अशा प्रकारच्या चटणी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, खूप छान वाटतात. मी तर नेहमी करते. कुकर लावते आहे मी. याच्यामध्ये वांगा, टमाटर, तुरीची डाळ, हिरव्या मिरच्या पण 2 टाकलेल्या आहेत. तर कुकर उतू जाऊ नये याच्यासाठी काय करायचे, तर हा आपला नाश्ता करायचा चम्मच असतो, तो चम्मच असा टाकून द्यायचा, म्हणजे कुकर अजिबात उतू जात नाही. ही ट्रिक नक्की तुम्ही ट्राय करून बघा, मी तर करते. इडली किंवा डोस्यासोबत खायला आपण चटणी करतोच, पण सांबार असेल तर त्या पदार्थाची चवसुद्धा दुप्पटच होते. आणि माझ्याकडे भाज्या नव्हत्या, फक्त वांगा होता. तर वांगा, टमाटर आणि 2-3 मिरच्या, एक कांदासुद्धा टाकला शिजवायला डाळीसोबतच. आणि ते सगळं साहित्य शिजलेलं आहे. तर आता मी डाळीला तडका लावते आणि त्याच्यातच सांबार मसाला टाकणार, म्हणजे झाला आपला सांबार रेडी. आता आपल्याकडे जेवढे भाज्या होते तेवढेच टाकल्या. रेडी झाला, तुम्ही बघू शकता. मस्त असा यम्मी यम्मी सांबार. आज आहे संडे, तर इडली डोसे स्पेशल. काल संध्याकाळी पीठ बारीक केल्यानंतर लगेचच रुद्रांशला डोसे बनवून दिले होते. त्याच्यानंतर झाकून ठेवलं आणि रात्रभरात बघू शकता डोस्याचं पीठ किती फुगून आलेलं आहे आणि एकदम मस्त असं झालेलं आहे रात्रभरात. आणि चवीपुरतं मीठ पण मी कालच टाकलं होतं. आणि आत्ता रुद्रांश झोपून उठला आणि झोपून उठल्या उठल्या त्याला खायचे आहेत डोसे. तो अजून ब्रश पण नाही केलं त्याने, फक्त चूड भरली. आता त्याला ब्रश कर म्हटलं पण त्याने केलं नाही, चूड भरली आणि त्याला डोसेच खायचे आहेत. तर त्याला डोसे बनवून देते. माझं तर सगळं उरकलेलंच आहे आणि स्वयंपाकसुद्धा करायला लागले मी. तर मी इडली किंवा डोश्याच्या पीठमध्ये कधीच सोडा किंवा इनोचा वापर करत नाही आणि आमच्या इथे ना सोड्याचा अजिबात वापर करत नाही. भज्जे जरी करायचे असतील तरी अजिबात आम्ही सोडा वापरत नाही कधी. डोसे तर बनवून झाले. आता इडल्यांचा नंबर लागला. तर इडल्याचा ज्या पात्र होता तो काढला, थोडंसं घासून घेतलं, कारण आता 15-20 दिवस झाले असतील किंवा एखादा महिना झाला असेल. त्याच्या आधी मी इडल्या बनवल्या होत्या तेव्हापासून तसाच होता. तर बनवायच्या आधी पात्र घासून घेतला, छान असं तेल लावून घेतलं. सगळ्या ज्या पात्राच्या ज्या पात्या आहेत त्यांना सगळ्याला तेल लावून घेतात. तेल लावलं थोडं थोडं ना, तर इडल्या व्यवस्थित निघतात, अजिबात साच्याला चिटकत नाहीत. आणि बरेच लोक राशनच्या तांदळाची इडल्या करतात. मी तर आम्ही जे नेहमी खातो आम्ही तांदूळ, त्याच तांदळाची इडल्या करते. आता आमच्याकडे राशनचे तांदूळ येतच नाही आणि आम्हाला मिळतच नाहीत, तर जे खायचे तांदूळ आहेत त्याचेच मी इडल्या करते आणि तरीसुद्धा इडल्या छान अशा होतात. इडल्या बनवायचं पीठ 1-1 चम्मचच टाकलं, म्हणजे थोडंसं कमीच टाकायचं. जेव्हा इडल्या फुगून येतात त्यावेळेस त्या भरपूर होतात आणि साच्याच्या बाहेर फेकल्या जातात, म्हणून पीठ टाकताना थोडंसं कमी टाकायचं पीठ. मी नेहमी असंच करते. आणि इडल्याचं पीठ बघा मस्त असं फुगून आलेलं आहे रात्रभरात. फक्त झाकण ठेवलं होतं आणि रात्रभरात मस्त असं पीठ फुगून आलं आणि इडल्या बनवायला मी साच्यात ठेवलेलं आहे. बघा, इडल्या मी कधी केल्याच नव्हत्या लग्नाच्या आधी. लग्न झाल्यानंतरच मी आता इडल्या, डोसे वगैरे असे करते आणि बरेच पदार्थ आता शिकले मी, कारण माझी आई पण बरेच पदार्थ करत नव्हती. असे करत होती जे आपले पारंपरिक पदार्थ आहेत ते करत होती, पण इडली, डोसे, सांबार हे असे म्हणतात ना, हे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे, असे वेगळ्या पद्धतीचे करत नव्हती. आणि त्यांना कसं वेळच मिळत नव्हतं, शेतीवाडीचं काम असते तर त्यांना कधी वेळ मिळतच नव्हतं. तर आणि बऱ्याच वेळा काय होते, आपण आपल्या आईकडूनच बरेच पदार्थ शिकत येतो. तर माझी आई करत नव्हती तर आम्ही पण शिकलं नाही, पण आता नंतर मी शिकून घेतले, बरेच पदार्थ शिकून घेतले. आणि इथे बघा इडली मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे. चला तर मग मी नाश्ता करून घेते. आणि रविवार असल्यामुळे यांना तर सुट्टी नव्हतीच आणि रविवारला सुट्टी नसते यांना. स्वयंपाक झालं, घरातली सगळी कामं झाली, नाश्ता झाला, जेवण बाकी आहे, पण जेवणाची काही इच्छा नाही आहे. सकाळी आता पोट भरून इडलीचा नाश्ता केला असल्यामुळे. आणि आत्ता जी रात्रीची भांडी घासली होती मी, ती सुकलेली आहेत तर ती लावून घेते. आणि सकाळची आता आपण काही पण बनवलो तर भांड्यांचा पसारा पण तेवढाच राहतो, बनवायचं पण तेवढीच कष्ट घ्यायची आणि भांडे घासायला धुवायला पण तेवढंच कष्ट घ्यायचं. तर हे असे कामामध्ये इतकी वेळ जाते की आपल्याला माहीतच नाही पडत आणि अशामध्येच रविवार निघून जातो. सगळ्यांना सुट्टी असते, सुट्टी असते म्हणून काहीतरी आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो आणि नवीन काहीतरी करतो. तर ह्या करण्यामध्ये पूर्ण वेळ जातो आपला, संपूर्ण दिवस रविवारचा निघून जातो आणि आपल्याला माहीतच नाही पडत की रविवारला सुट्टी होती म्हणून. सगळ्यांना तर सुट्टी असते, पण गृहिणीला अजिबात सुट्टी नसते. रविवारच्या दिवसाला सुद्धा सुट्टी नसते, आराम नसतो आणि याच्यामध्ये आपला संपूर्ण दिवस निघून जातो. जेवढे आपण काहीतरी बनवायला घेतो तेवढे भांड्यांचा पसारा सुद्धा वाढलेला असतो. आणि परत रविवार आहे म्हणून काहीतरी येणं जाणं पण असते, बाहेर वगैरे जायचं असते, काही कामं करायची असतात, तर त्याच्यामध्ये रविवार निघून जातो. तर इथे आई बनवते आहे हरभऱ्याची डाळ
हरभरे भिजवले होते त्यांनी पाण्यामध्ये रात्रभर. एक दिवस एक रात्रभर भिजवले होते, त्याच्यानंतर सुकवले. ते एकदम खणखणीत असे सुकले. त्याच्यानंतर जात्यावर ते डाळ बनवतात. आणि माझी आई ना हरभरा न भिजवता डाळ बनवते. ती डाळ सुद्धा छान होते. जर आपण ही हरभरा असं भिजवतो आणि डाळ बनवतो तर ही डाळ शिजत नाही असं आमच्याकडे म्हणतात. आणि इकडच्या एरियामध्ये हरभरा भिजवूनच डाळ काढतात. तर माहीत नाही, आता अशी डाळ आम्ही कधी यूज नाही केलं. पण ते बनवतात बघा जात्यावरची डाळ. आणि यांच्या इथं जाता आहे तर एकदम जिन्याचा खाली आहे. इथे नको असलेला पसारा वगैरे असते. आणि जाता आहे म्हणून असं कोणाला वाटणार पण नाही, त्याच्यात सामान वगैरे असं असते तर वाटत नाही की इथे जाता आहे म्हणून. तर यांनी शेती आहे म्हटल्यावर जात्याचा वगैरे उपयोग येतो. तर यांनी टाकून दिलं नाही तर ठेवलं आणि प्रॉपरली यांनी लावून घेतलं. आणि म्हणजे घरची डाळ वगैरे काढायची असेल तर अशा वेळेस हा जाता कामात येतो. तर असे चित्र फक्त आणि फक्त गावामध्येच बघायला मिळते, जे बाकीच्या लोकांना बघायला मिळत नाही. च्या रूमच्या समोर बघा शेती होती आणि तिथे पेंड्या टाकलेल्या होत्या. मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं. 3-4 दिवसापासून पेंड्या टाकलेल्या होत्या. तर आज तिथे रोवणा रोवत आहेत आणि ऊन पण भरपूर आहे. तसं तर यांना लेट झालेलं आहे रोवायला. तर आत्ता रोवणा रोवत आहेत. तर अशा पद्धतीने रब्बीची लागवड केली जाते. उन्हाळ्याच्या भात पिकाची लागवड केली जाते. आता माझ्या आईच्या इथे तर कधीच लावलेला आहे त्यांनी. संक्रांत संपलं आणि तेव्हाच त्यांचा रोवणा झाला. आणि आता त्यांचा हिरवा पण झाले असेल रोवणा. आता तर मी बरेच दिवस झाले तर गेली नाही. आणि हे आत्ता लावत आहेत. तर जवळपास यांचा 1 महिना लेट झालेला आहे रोवणा लावून, म्हणजे भाताची पिकं लावून. आपला ब्लॉग भरपूर लांब झालेला आहे. चला तर मग मी इथेच एंड करते माझ्या व्हिडिओचा. तर आजचा दिवस आहे रविवारचा. मस्त खा आणि स्वस्त राहा. तोपर्यंत सगळ्या